संभाजी ब्रिगेडचा खळबळजनक आरोप. गुरु माऊलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आरोपींना आश्रय देण्याप्रकरणी त्यांना अटक करावी. 18 जानेवारी 2025 रोजी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गुरु माऊली यांच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या आणि गंभीर गैरवर्तनाचे आरोप मांडण्यात आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ म्हणाले की मागील वर्षी सारिका सोनवणे प्रकरणात गुरु माऊलींनी खोटे गुन्हे दाखल करून महिलेचे शोषण केले असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. तसेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडे यांच्याशी गुरु माऊलींचे थेट संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी ब्रिगेडने सांगितले की सारिका सोनवणे यांना निलंबित करण्यात धनंजय मुंडे यांचा हात आहे. या प्रकरणात गुरु माऊलींनी आरोपींना मदत केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषदेत मांडलेल्या कागदपत्रांनुसार गुरु माऊलींवर केलेले आरोप 100% सत्य आहेत. त्यांनी गृहमंत्र्यांना या प्रकरणात कोणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. तृप्ती देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेचे संभाजी ब्रिगेडने समर्थन केले असून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास दिला आहे. स्वातंत्र्य न्यूज, न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी. जय जिजाऊ. आजचा पत्रकार परिषदेचा प्रमुख विषय हा आहे की गेली 2 महिन्यापासून आमच्या भावाची हत्या मस्साजोग येथे झाली. अत्यंत हृदय पिळवून टाकणारी घटना त्या ठिकाणी घडली. इतके अमानुषपणे अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झाले. पाणी मागत असताना पाणी सुद्धा दिलं नाही. 150 पेक्षा जास्त वार त्याच्यावर झाले. या वाल्या कराडनी इतक्या अमानुषपणे त्याला मारलं. तरी देखील नाशिकचे तथाकथित गुरु माऊली अण्णासाहेब मोरे हा काय वृत्तीचा माणूस आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्या माध्यमांमधून देखील आम्ही त्या बातम्या वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालणं हे कुठेतरी निषेधार्ह आहे. 15-16 तारखेला तो तुमच्या आश्रमात होता आणि 17 तारखेला तो तिथून बाहेर पडला. आणि काल गुरु माऊलींच्या सुपुत्रांनी अशी बातमी आपल्या माध्यमांमध्ये दिली की तो दर्शनासाठी आला असेल, आम्ही नोंदी त्याच्या ठेवत नाही. मला एक खरं सांगा गुरु माऊली, तुमचं त्र्यंबकेश्वरचा आश्रम असेल किंवा तुमचा दिंडोरीचा आश्रम असेल, तिथं फिरण्यासाठी 2 दिवस लागतात का हो? हा आमचा प्रश्न आहे. आणि सारिका बाबूराव सोनवणे आता प्रकर्षानं घेण्याचा मुद्दा हा. तृप्तीताई देसाई यांना संभाजी ब्रिगेडचं समर्थन आहे. संभाजी ब्रिगेड नाशिक त्यांचं समर्थन करते. त्यांनी केलेली एक बातमी त्या ठिकाणी सत्यप्रतेवर त्यांनी सांगितलेली आहे. त्यांच्यापर्यंत वस्तू देखील पोहोचलेल्या आहेत. म्हणून त्यांनी सत्यकथन त्या ठिकाणी केलेलं आहे. माझा देखील तृप्ती देसाईंना फोन झालेला आहे. तृप्ती देसाईंचं आम्ही अभिनंदन केलं. गेली 1 वर्ष आम्ही पोलीस प्रशासनाला देखील सांगत होतो की या प्रकरणात जातीनं लक्ष घाला. माझ्याकडे काही डॉक्युमेंट उपलब्ध आहेत. हे मी तुम्हाला पत्रकार परिषदेनंतर सगळ्या पत्रकार बांधवांना देणार आहे. याच्यामध्ये अंकुश शिंदे त्यावेळेसचे तत्कालीन सीपी आणि पंचवटी पोलीस स्टेशनचे PI अनिल शिंदे साहेब हे त्या ठिकाणी होते. त्या महिलेनं तक्रार गुरुमाऊलीवर केलेली होती. आज ती महिला नाशिकमधून गहाळ झालेली आहे. त्या महिलेवर खोटे गुन्हे दाखल करून निंबा शिरसाट नावाचं काल्पनिक चित्र बनवून, व्यक्ती जरी खरा असला निंबा शिरसाट, तरी काल्पनिक गोष्टी बनवून त्या महिलेवर खंडणीचे आरोप करून तिला जेरबंद केलं होतं. अनेक खोट्या केसेस त्या महिलेवर दाखल झाल्या होत्या. आणि आता मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, आमच्या संभाजी ब्रिगेडच्या कोणाच्याही जीविताला काही झाल्यास त्याला पूर्ण मोरे कुटुंबीय जबाबदार राहणार आहे. त्याचे 3 पोरं आणि गुरुमाऊली हे त्याला जबाबदार असणार आहे. स्वामी समर्थांचे भक्त असलेल्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. या गुरुमाऊलीवर कोणी विश्वास ठेवू नये. आता ही बघा तुम्ही, 19/10/2023 दिलेलं हे पत्र आहे पंचवटी पोलीस स्टेशनला. 24 तासाच्या आत महिला तिथं तक्रारदार असताना 24 तासाच्या आत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. तो गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यानंतर तिला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून आज सारिका बाबूराव सोनवणे कुठे आहे आम्हाला देखील माहिती नाही. ती फक्त माऊलींनाच माहीत असेल आणि त्यांच्या 3 सुपुत्रांना माहीत असेल. म्हणून आम्हाला याही पुढे जाऊन सांगायचं आहे, तिथं कोणाच्या जीविताला काही झाल्यास त्या मोरे कुटुंबीय जबाबदार राहणार आहे. त्यानंतर मी CP साहेबांना, कर्णिक साहेबांना, त्यावेळेच्या तातडीनं त्यांची बदली झाली अंकुश शिंदे सरांची, ही कुठल्या प्रकरणावर झाली हे माध्यम प्रतिनिधींनी देखील शोधणं गरजेचं आहे. हे पत्र मी दिलेलं होतं संभाजी ब्रिगेडच्या नावानं. याच पत्राचा आधार घेऊन
त्यानंतर मी पत्र पलटतो. या पत्रानंतर त्या महिलेनं आमच्याकडे दिलेलं कथन केलेलं सर्व पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. तिची स्वाक्षरी देखील यावर आहे. त्यानंतर काही माध्यमांमध्ये या बातम्या छापून आल्या होत्या. या बातमीमध्ये महिला कृषी सहाय्यकाचे अखेर निलंबन. आता गुरुमाऊलीचा म्हणजे आकाचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो. सहाय्यक कृषी अधिकारी त्यावेळेची सारिका बाबूराव सोनवणे हिचं निलंबन झालं त्या गुन्हे दाखल झाल्यानंतर, आणि ते देखील धनंजय मुंडेच्या सहकार्यानं केलं, कारण त्यावेळेसचे कृषी मंत्री तत्कालीन धनंजय मुंडेच होते. हे आपल्याला प्रकर्षानं सांगायची इच्छा आहे. आज हे सगळा खुलासा करण्याचं कारण आमच्याकडे जे जे साधन उपलब्ध आहे ते साधन आम्ही माध्यम प्रतिनिधींना देत आहोत. याच्या माध्यमातून आपल्याला चौकशीच्या खोलापर्यंत जाण्यास मदत होईल. तृप्तीताई देसाईंना देखील याची मदत होईल. आणि ज्यांना कोणाला वाटत असेल का गुरुमाऊली धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत, त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी फार सुंदर एक काव्य रचलेलं आहे. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून राख डोळे झाकून करती पाप, तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती, नाठाळाचे काठी हनुमाती. आम्ही तुकाराम महाराजांचे वारकरी आहोत. अशा बंधू बाबांना आम्ही खतपाणी घालणार नाही. पण आम्हाला या प्रकरणामध्ये ती सारुका बाबूराव सोनवणे मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ती आली आणि तिने ही सगळी कथन केलेली घटना ही सगळी आम्हाला सांगितली. त्यानंतर ते पत्र तिने आम्हाला दिलं. या सर्व घटना आम्ही ऐकल्यानंतर अवाक झालो, कारण इतकं मोठं एम्पायर एखाद्या धर्मपीठावर बसलेल्या माणसाचं असल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं विकृत काम करणं हे कुठेतरी शोभनीय नाही. आमच्यावर देखील वेगवेगळ्या पोलिसांची नावं सांगून, गृहमंत्र्यांचं नाव सांगून, फडणवीसांचं नाव सांगून, धनंजय मुंडेंचं नाव सांगून आम्हाला वारंवार त्रास दिलेला आहे. या व्यक्तीनं गेली एक वर्षापासून यांनी सातत्याने आम्हाला छळलेलं आहे. आम्ही कामधंदे सोडून यांच्या दबाव यंत्रणेखाली आम्ही वावरत होतो. पण तृप्तीताई देसाईंच्या रूपानं एक जिजाऊ सावित्री रमाई आणि अहिल्यामाईंची लेख म्हणून ती पुढे आलेली आहे. आम्ही त्यांना या प्रकरणात जी मदत लागेल ती करणार आहोत. आमचं आपल्या माध्यमांमधून विनंती आहे की या प्रकरणाच्या खोलापर्यंत आपण गेलं पाहिजे. आणि आत्ताची पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख कारण असं, या पत्रकांमध्ये तुम्हाला सर्व आम्ही जे खुलासे करणार आहोत त्याचे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे तुम्हाला आम्ही सर्व या पत्रकार परिषदेनंतर देणार आहोत. आपल्या माध्यम प्रतिनिधींना काल अनेक तुमच्या माध्यम प्रतिनिधींनी देखील प्रश्न विचारले गुरुमाऊलींच्या सुपुत्रांना. त्यावेळेला त्यांनी सांगितलं 21व्या शतकाचा आधार घेऊन का ग्लोबल आपण जात असताना आता कोणीही कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर करून कशाही पद्धतीच्या बातम्या बनवतं किंवा कशाही पद्धतीचे व्हिडिओ ऑडिओ व्हायरल केले जातात. आम्हाला इतका दबाव यंत्रणा त्यावेळेला वापरली. प्रचंड दबाव यंत्रणेमध्ये आम्हाला वावरल्या गेलो. आणि आमच्या काही प्रमुख आमचे साथीदार देखील आहेत, त्यांचे नावं घ्यायला मला त्यांनी सांगितलं होतं की आमचे नावं त्या पत्रकार परिषदेत घेऊ नये, म्हणून त्यांचे नाव मी इथं घेत नाही. पण संभाजी ब्रिगेडच्या वतीने ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. याला वाचा कुठेतरी फुटावी आणि आमच्या मनात आत्मिक समाधान व्हावं, कारण मी स्वतः या विवंचनेतून गेली 1 वर्ष जात आहे. म्हणून आपल्या सर्वांसमोर मी ही भूमिका मांडत आहे. या पत्रकाच्या माध्यमातून मी तुम्हाला ही सर्व माहिती पुरवत आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. 3 ऑक्टोबर 2023 आमचं त्यावेळेची चंद्रकांत मोरे, त्यानंतर गुरुमाऊली नव्हते. तेच सांगतोय का गेली 1 वर्ष आम्हाला दबाव होता. आणि आता दबाव कोणाचा होता हे विचारत असेल तर सरळ नाव घेऊन सांगतो. गुरुमाऊलींच्या माध्यमातून गृहमंत्र्यांचं नाव घेतलं जात होतं आणि धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जात होतं. आणि त्यांच्या दबावाला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून, असे एकच स्तर नाहीये, वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचा देखील वापर त्यांनी केला. आणि आमचा हा आरोप आहे की गुरुमाऊलींनी आम्हाला त्या प्रकरणामध्ये 1 वर्ष, त्या महिलेचा केस झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्या प्रकरणातून विषय बाजूला गेला होता, कारण ती महिला आमच्याकडे नव्हती. कारण त्या महिलेला यांनी गहाळ केलं होतं. गहाळ केल्यानंतर जो त्या केसमधला फिर्यादी विनोद थोरात आमचा सहकारी म्हणून त्यांच्या कार्यालयापर्यंत आला होता. त्यांना सांगितलं होतं का त्यांनी मला चंद्रकांत मोरेंनी विचारलं होतं का आपण याच्यातनं मध्यम मार्ग काय काढायचा. म्हटलं तुम्ही एक समाजाला एक वेगळा मेसेज द्या. गुरुमाऊलींनी तिला पत्नी म्हणून जर स्वीकारलं, त्या महिलेला विधवा म्हणून तिचं विधवापण जर घालवलं, तर एक समाजात वेगळा मेसेज जाईल का गुरुमाऊलींचं श्रद्धास्थान असलेलं सगळे लोक त्यांना अजून अधिक प्रमाणात मानतील. म्हणून आम्ही गुरुमाऊलींना देखील विनंती केली होती की तुम्ही तिला पदरात घ्यावं, महिला एक लग्न करून तुम्ही तुमच्या 3 मुलांनी तिला आई म्हणून स्वीकारावं, अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी ज्या कुरघोड्या चालू केल्या त्या दबाव तंत्राला आम्ही कुठेतरी बळी पडलो होतो.
आणि तृप्तीताईंच्या रूपानं आम्हाला कोणीतरी पाठीशी उभं राहणार आहे. आमची चळवळ तर निश्चित आमच्या पाठीशी आहे, पण तृप्तीताईंच्या माध्यमातून एक महिला पुढे आली. लोकांच्या नावं न घेण्याचं कारण असं आहे, पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नाव घ्यायला बंदी केलेली आहे. मला स्वतःला इथे येताना त्यांनी 4 वेळा फोन करून सांगितलं आमचे नाव घेऊ नका म्हणून, कारण ते पण घाबरलेले. नाही, दम वगैरे नाही दिलेला. आमच्या चळवळीतल्याच काही सहकाऱ्यांचा फोन आला होता. त्यांनी विचारलं मला की आपण पत्रकार परिषद घेताय, कुठल्या विषयावर घेताय. मी त्यांना सांगितलं का असा एकंदर विषय आहे, आपल्या भावाची हत्या झाली आणि त्या गुन्हेगाराला त्यांनी ज्या आश्रमात ठेवलं त्याच्याबद्दलचे माझ्याकडे काही पुरावे ते मी पत्रकारांना सादर करणार आहे. आणि नाव घेऊन सांगतो, आमचे गणेश कदम आणि करण गायकरांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की प्रफुल, तू कुठल्या विषयावर पत्रकार परिषद घेऊ शकता. पत्रकार परिषद घेऊन साध्य करण्याचं हे कारण असं की आजपर्यंत हे डॉक्युमेंट कोणापर्यंत आले नव्हते. हो हो हो, वाल्मिक कराड. बर, हो सांगतो ना. वाल्मिक कराडांचा विषय असा आहे की 15 आणि 16 तारखेला ज्या गुरुमाऊलींनी त्यांना आश्रय दिला होता त्यांचा आणि वाल्मिक कराडचा थेट संबंध आहे. कारण या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराडांनी मध्यस्थी केली होती आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं, चंद्रकांत मोरेंनी, का वाल्मिक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे हे तुम्हाला इथं या प्रकरणाची तुम्ही पुढे काही गेले तर तुम्हाला हे दमदाट्या करतील किंवा आम्ही त्यांची यंत्रणा वापरणार, अशा पद्धतीचं माझं चंद्रकांत मोरेंनी आम्हाला धमक्या दिलेल्या आहे. चंद्रकांत मोरे म्हणजे गुरुमाऊलींचे सुपुत्र. नाही, तेच सांगतो, जेव्हा जेव्हा त्यांनी आम्हाला मेसेज पाठवले ना, जेव्हा त्यांनी मेसेज पाठवले आणि ते कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या माध्यमातून येत होते, तेच सांगतो का त्यांचे प्रतिनिधी येत होते. गिरासे नावाचा त्यांचा प्रतिनिधी आहे. नाही, पूर्ण नाव नाही माहिती मला, पण गिरासे म्हणतात त्यांना. त्या गिरासेंनी पण आम्हाला पक्षात नाहीये, पण त्यांनी असं सांगितलं का हे फडणवीसांच्या संबंधित माणसं आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं धनंजय मुंडेच्या संबंधित माणसं आहेत. नाही, वाल्मिक कराड आणि सोनोने कारण असं का माझ्याकडे त्याच्या संबंधित काही पुरावे म्हणून सोनोनेंचा विषय आला का 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड त्र्यंबकेश्वरच्या दिंडोरीच्या आश्रमामध्ये होता. मग तो आश्रम कुठला, तर गुरुमाऊली, अण्णासाहेब मोरे, श्रीराम खंडेराव मोरे यांचाच आश्रम. आणि 15 आणि 16 तारखेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यायला पाहिजे होते. त्यानंतर 1 महिना उलटून गेलाय. 1 महिना उलटून गेल्यानंतर आमचा गृहमंत्र्यांना प्रश्न आहे की एवढे सगळे पुरावे उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही त्याला अटक का झाली नाही. आणि दुसरी गोष्ट का याच्यात यांचे लागे बांधे कसे ते सांगतो. कृष्णा साठे हा फार छोटा आरोपी, पण यांचा जो वारंवार धस साहेब जे सांगताय आकाचा आका, तर आम्ही पण सांगतो आकाचा आका म्हणजे हाताचा शोध न घेता मेंदूचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे. तर हा त्याच्या सह आरोपी होणं पण तितकाच गरजेचा विषय वाटतो. त्यामध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे आता धनंजय मुंडे जरी आता बाजूला असले, पण फडणवीसांनी त्यांचा राजीनामा देखील घेतला नाही. अजित पवारांची तेवढी जबाबदारी आहे, एकनाथ शिंदेची तेवढी जबाबदारी आहे. हे कृषी मंत्री असताना यांनी काय काय कुदबे केले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आपले माध्यमप्रतिनिधी पण सांगता ही गोष्ट. म्हणून आमचा असा थेट आरोप आहे का गुरुमाऊलीला या प्रकरणाशी संबंधित ठेवून गुरुमाऊलीचा देखील तिथं सह आरोपी केलं पाहिजे. आमच्या भावाची हत्या त्या ठिकाणी झालेली आणि एवढं हो 100% नाव घेऊन सांगतोय मी. धस साहेबांसारखं त्यांना राजकीय गोष्टी असतील त्यांच्या म्हणून ते बोलत नसतील. मी थेट सांगतोय आकाचा आका गुरुमाऊली 100% यांची देवाणघेवाण असणार. आणि त्या प्रकार म्हणजे आता या प्रकरणाची आर्थिक देवाणघेवाण आहे की नाही निश्चित माहिती नाही. या प्रकरणावर मी निश्चित सांगू नाही शकणार, म्हणजे आम्ही काय हवेत गोष्टी करणार नाही. पण यांचे लागे बांधे फार पूर्वीपासून आहेत आणि यांच्या इथले जे काही प्रकरणं असतील, यांचे जे काही काळे गोरे धंदे, याच्यात धनंजय मुंडेंचा सहभाग असतो. आणि त्या प्रकरणात सुद्धा म्हणजे आता आपण सारिका सोनोने बद्दल बोलू. सारिका बाबूराव सोनोने 3 ऑक्टोबर 2023 आमच्याकडे आली. त्याच्यानंतर 8 दिवसांनी आम्ही गुरुमाऊलीच्या मुलाला भेटलो, त्यांच्या त्र्यंबकेश्वरच्या आश्रमात जाऊन भेटलो. त्यांना आम्ही सगळी झालेली घटना सांगितली. त्यांना सांगितलं त्या महिलेने आमच्याकडे काही कागद दिलेले आहेत, ते कागद त्यांना दाखवले. त्याच्यावर त्यांचं समाधान झालं. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं मला मध्यम मार्ग सांगा. मध्यम मार्ग सांगितल्यानंतर आमचे 4-5 सहकारी होते. त्यांनी सांगितलं मध्यम मार्ग याच्यात फक्त एकच का तुम्ही तिला आई म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि तुमच्या बापाने तिला बायको म्हणून स्वीकारलं पाहिजे. समाजात एक वेगळा मेसेज जाईल. पण यांनी त्याच्यात टाळाटाळ करत त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की आम्ही या प्रकरणाचे जास्त फॉलोअप त्यांचा घ्यायला लागलो आणि कधी समक्ष भेटून किंवा कोणाच्या ते गिरासे होते त्यांच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा आम्ही
काही माध्यम प्रतिनिधींना पण मी 2-3 माध्यम प्रतिनिधींना देखील सांगितलं होतं की त्यांचे कसं कॉन्टॅक्ट होईल पा आणि त्या महिलेला न्याय द्यायचा. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्या महिलेने आर्थिक त्यांच्याकडे काही मागणी केली, अशा पद्धतीचं त्यांनी समोर आणलं. आणि जर त्या महिलेचा आरोप गुरुमाऊलीवर होता थेट, तर निंब शिरसाट नावाचं प्रकरण आलं. गोष्ट माहिती आहे. अनेक वेळा हे सहकारी सुद्धा बोलले की आपण एकदा कुठेतरी त्या खोलापर्यंत गेलो पाहिजे, आपण ती पत्रकार परिषद घेऊन तो विषय पत्रकारांच्या स्वाधीन तो केला पाहिजे. पण वारंवार तशाच पद्धतीच्या गोष्टी येत असताना मी इथं एकटा टार्गेट होईल या अनुषंगानं ही गोष्ट मला माहित होती, म्हणून मी आता तुमच्या पत्रकार बांधवांसमोर हे सगळं क्लिअर सांगतोय. आता यानंतरची भूमिका ही राहील का, आता हे प्रकरण आम्ही तुम्हाला देतोय, या प्रकरणातनं जर काय तुमच्या माध्यमांमधून त्यांना जर अक्कल आली तर त्याच्यानंतर कमीत कमी देवेंद्र फडणवीस त्याच्यातून बोध घेतील, त्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतील आणि यांच्यावर कार्यवाही करतील. आणि जर कार्यवाही नाही झाली तर संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्यांच्याच दालनासमोर करू. आम्हाला आता तिथं गोळ्या लागल्या तरी चालतील, कारण आमच्या मागे कोणीतरी उभं राहणार निश्चित आहे, याचा विश्वास आम्हाला पटलेला आहे. त्यांचाच गुरुमाऊली या कुटुंबाचा 3 मुलं आणि गुरुमाऊली स्वतः यांनी विविध प्रकारचे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवून आमच्यापर्यंत त्या बातम्या आणायच्या आणि आम्हाला दहशतीत ठेवायचं. आम्हाला 3 ते 4 वेळा ते भेटले सुद्धा. त्यांनी समोर गेल्यावर त्यांचं रूप वेगळं असतं. आमची पाठ फिरल्यानंतर त्यांनी त्यांच्या यंत्रणा हलवायला सुरुवात केली का सरकार सुद्धा त्यांचं ऐकतं. अशा पद्धतीचं आजपर्यंत आम्ही ऐकलेलं आहे. आंदोलन करणार, 100% आंदोलन करणार. नाही, आता सीपींना निवेदन दिलेलं नाही या संदर्भात काही. या आम्ही थेट पत्रकार परिषद, आता ते आपण त्यांच्या गोष्टी आम्ही त्र्यंबकेश्वर आश्रम किंवा दिंडोरी आम्ही एकंदर चर्चा करू पत्रकार परिषदेनंतर. जर याच्यातनं आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपण कुठल्या ठिकाणी आंदोलन करणं आपल्याला सोयीस्कर असणार आहे. नाही, आता त्याचं कारण असं आहे का किमान तिथल्या भक्त मंडळींना तरी कळलं पाहिजे का आपण बंधूवर विश्वास ठेवतोय म्हणून. नाही, देणगीबद्दल गुरुमाऊली चांगलं सांगतील किंवा जो आका आहे हसू शकतं. त्यांचे काळे गोरे धंदे त्यांना माहित, आपल्याला काही त्याच्यातलं माहिती नाही. घेतला ना सर, तिचं पाथर्डी फाट्यावर जिथं महेंद्र हाऊसच्या मागे आपल्या महेंद्र नगर आहे कदाचित, पाथर्डी फाटी एक्सप्रेस हॉटेलच्या मागचा रस्ता, तिथं आम्ही गेलो होतो. तिचा पत्ता पण याच्यात नमूद केलेला आहे, तोच पत्ता कदाचित असं. आणि त्या घरी जाऊन सुद्धा पाहिलं आम्ही की तिचा जामीन झाल्यानंतर ती महिला तिथून गाळ झाली होती काही दिवसानंतर. नाही, आता तिथं ती गाळ झाली नाही. होईल ना निश्चित. आकाश कशासाठी ठेवायचा मनात? एवढं मोठं धर्मपीठ त्यांनी, आम्ही हिंदू धर्मातले आहोत, आम्ही आकाश कशासाठी ठेवू? एवढं मोठं धर्मपीठ असलेल्या माणसाबद्दल आम्ही खोटे आरोप करू का?